जय शिवराय मित्रांनो, मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनांचा लाभ घेत असताना लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यामध्ये मोठा विलंब होतो आणि याच्यामधील एक महत्त्वाचं असं कारण ते म्हणजे मस्टर वेळेवरती न निघणं। आणि मित्रांनो, याच्यासाठी 9 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करून या मनरेगाच्या योजनांमध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून ई-मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी पार पाडली जाणार आहे। मित्रांनो, ई-मस्टरची प्रत वेळेस पोहोचल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुका स्तरावरती कामाची मागणी, मजुराची यादी हे पोहोचवणं या ठिकाणी गरज पडणार नाही। डाटा एंट्री जागेवरच केल्यानंतर हे मस्टर लवकर बनतील आणि याच्यासाठी 9 फेब्रुवारी 2023 रोजीच्या या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आलेला आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट अर्थात ई-मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देण्याबाबत सर्व ग्रामरोजगार सेवकांना MSc IT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व ग्रामरोजगार सेवक ई-मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत। रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांच्यावरती आहे। याच्यामध्ये ई-मस्टर निर्गमित करण्याची ग्रामरोजगार सेवक यांची जबाबदारी याच्यामध्ये मनरेगाच्या वेबसाईटवरती GP लॉगिन मधून डिमांड अपलोड करणं, याच्यानंतर GP लॉगिन मधून नवीन कामाकरता वर्क कोड जनरेट करणं, याचप्रमाणे डिमांड अपलोड झाल्यानंतर या संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशन करण्याची प्रक्रिया करणं, याच्यानंतर तालुका स्तरावरील ऑपरेटर PO लॉगिन मधून डिमांडला अप्रूव्ह करणं, इश्यू करणं, जनरेट ई-मस्टर रोल केल्यानंतर सदरच्या ई-मस्टरची प्रिंट GP लॉगिन मधून काढणं, प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत कामाच्या मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई-मस्टर ग्रामरोजगार सेवक डेटा एंट्री करतील आणि याच्यानंतर मजुरी प्रदानाच्या पुढील कारवाई करता AAO लॉगिन मधून हे पाठवलं जाईल। जिल्हा MIS समन्वय यांनी स्वतः तालुका स्तरावर जाऊन ई-मस्टर प्रक्रियेशी संबंधित ग्रामपंचायतीतील संबंधित ग्रामरोजगार सेवक यांना प्रशिक्षण द्यावं, तसेच सर्व ग्रामपंचायतीचे GP लॉगिन व युजर नेम पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामधून देण्यात आलेल्या आहेत। आणि याच्याचमुळे आता ई-मस्टर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे, ज्याच्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये वेग येऊ शकतो आणि लाभार्थ्याला अनुदान मिळण्यामध्ये होणारा विलंब देखील याच्यामुळे कमी होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।